मृत्यू ही एक अटळ असणारी घटना आहे. प्रत्येक जीवाला मरणाला सामोरे जावे लागत असते. मरणानंतरचा प्रवास हा गरीब, श्रीमंत, चक्रवर्ती, राजा कोणालाही चुकलेला नाही. मृत्यूबरोबर जीवात असणारी सजगतेची जाणीव संपते. मृत्यूनंतर जीव कुठे जातो याविषयी माणसाला काहीच माहीत नाही. पण काही वेळा जीव मृत झाला आहे हे डॉक्टरनी जाहीर केल्यानंतर सुद्धा शरीरात जाणीव परत येते. दरम्यानच्या काळात जीव कुठे जातो, त्याला त्या मितीत काय अनुभव येतात याचे वर्णन माणसे करतात. विज्ञान त्यावर विश्वास ठेवत नाही हा भाग वेगळा. पण मृत म्हणून जाहीर करण्यात आलेली बरीच माणसे परत नव्याने जिवंत झाली आहेत. त्यांनी मृत्यूनंतरचे त्यांचे काही अनुभवही नोंदवलेले आहेत. त्यांच्या वर्णनात बऱ्याच बाबतीत साम्य असल्याचेही जाणवते. डॅनियल ब्रिंकली यांचे सिक्रेट्स ऑफ द लाईफ हे पुस्तक त्याविषयीच आहे. डॅनियल 25 वर्षाचे असताना त्याच्या अंगावर विजेचा लोळ कोसळला. त्यामध्ये सारे शरीर भाजून निघाले. त्यांना ताबडतोब दवाखान्यात हलवण्यात आले. त्याचा मृत्यू झाला आहे असं लक्षात आल्यावर शवागारात हलवण्यासाठी म्हणून शरीर झाकून ठेवले गेले. या काळात डॅनियलची जाणीव शरीर सोडून बाहेरील कोणत्या तरी अज्ञात असणाऱ्या मितीत वावरत होती. चमचमणाऱ्या निळ्या करड्या रंगाच्या बोगद्यामध्ये त्याचा प्रवेश झाला होता. नागमोडी आकाराच्या बोगद्याच्या शेवटाला प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशाची सुखद ऊब त्यांना जाणवत होती. तो अनुभव मनाला उल्लसित आणि प्रसन्न करणारा होता. त्या चमकदार रुपेरी प्रकाशातून कोणीतरी जवळ येत असल्याची जाणीव डॅनियलला झाली. तोपर्यंतच्या डॅनियलच्या आयुष्यात जे काही घडले होते त्याचा पट त्याच्या डोळ्यासमोर उलगडत होता. या काळात पूर्वायुष्यात मनात आलेले विचार, त्याच्या हातून झालेल्या चुका याची दृश्ये त्याला दिसत होती. आपण केलेला विचार, हातून झालेल्या कृती या साऱ्याला आपण जबाबदार असतो याची जाणीव डॅनियलला करून देण्यात आली. हा संवाद मूक मानसिक पातळीवर होता. ज्याला आपण मृत्यू असे म्हणतो त्यावेळी आपले सूक्ष्म शरीर दैवी संपूर्णत्वाच्या जवळ जात असते. मृत्यू असे काही अस्तित्वातच नाही याची जाणीव डॅनियलला झाली. हा काळ साधारणपणे 28 मिनिटे एवढा होता. डॅनियलचे भान जेव्हा परत आले तेव्हा त्याची जाणीव छताजवळ तरंगत होती. थंडगार पडलेले पाठरलेले शरीर जमिनीवर पडले होते. शरीरात कसे शिरायचे हे डॅनियलला कळत नव्हते. नंतरची जाणीव आपण पांढऱ्या चादरीच्या आत पडलो आहोत ही होती. चेहऱ्याचे स्नायू सोडल्यास शरीराच्या कोणत्याही भागाचे स्नायू डॅनियलला हलवता येत नव्हते. कोणाचे तरी लक्ष वेधून घेण्यासाठी चादरीवर आतून फुंकर मारायला त्यांनी सुरुवात केली. डॅनियल मृत झालेला नाही, जिवंत आहे कळल्यावर तेथे असलेल्या साऱ्यांना उन्माद चढल्यासारखे झाले. पुढचे 4 दिवस शरीराच्या संवेदना डॅनियलला जाणवत नव्हत्या. जीव मृत झाल्यानंतर डॅनियलला जे काही अनुभव आले ते वैज्ञानिक अंगाने तपासता येणार नाहीत. पण मृत्यूनंतर काय घडते हे समजून घेण्यासाठी या अशा पुस्तकांवर संवाद मात्र व्हायला हवा. नियर डेथ एक्सपिरियन्सवर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यावरील संवादात सहभागी होणे आपल्यालाही आवडेल असे मानतो. धन्यवाद.